हम तुम्हारे साथ हैं। रामराज आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाईट बिल आमचा माफ व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, वीज बिल आमचा माफ व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, लॉकडाऊन काळातील वीज बिल आमचा माफ व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन सेनेचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, वीज बिल लाईट बिल माफ व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन सेनेचा, विजय असो. रिपब्लिकन सेनेचा, विजय असो. रिपब्लिकन सेनेचा, विजय असो. रिपब्लिकन सेनेचा, विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. लांबच थांबा, जवळ कोणी येऊ नका, सोशल डिस्टन्सिंग पाहिजे आपल्याला, सर्व लांबच राहायचं. आज आपण या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या आदेशाने आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी वाशी सर्कलवर आपण या ठिकाणी निवेदन मोर्चाद्वारे धडक निवेदन द्यायला आपण इथं उपस्थित झालेलो आहोत. या कोरोनासारख्या महामारीच्या रोगामुळं आज आपण हा मोर्चा आमचा 25 लोकांचे साहेबांना बोललो होतो, साहेब 25 नाही मी 20च माणसं घेऊन येईल, त्या पद्धतीने आम्ही, कारण पोलिसांचा आणि आमचा संबंध हा वर्षानुवर्ष 12 महिने असतो, म्हणून आम्हाला साहेबांचा आदर करावा लागतो. कारण हे मोर्चा काढून आम्हाला काय माणसं जमा करूनच किंवा वीज बिल आपल्या कार्यालयावर दगडफेक करून आणि काचा फोडून काय होणार नाही, उलट आमचंच नुकसान होणार आहे, आमच्याच मुलाबाळावर केसेस साहेब टाकणार आहेत. मग नोकऱ्याच्या वेळेस आम्हाला ती केस पुढं जर आली की आमच्या मुलांना नोकऱ्यासुद्धा लागणार नाही. म्हणून हा आम्ही लोकशाही पद्धतीनं, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही लोकशाही पद्धतीने हा आम्ही आंदोलन करत आहोत. तरी जेव्हापासून लॉकडाऊन लागलेला होता तेव्हापासून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांना आम्ही ईमेलद्वारे वारंवार कळवलेलं आहे की बाबांनो तुम्ही आम्हाला काही दिलेलं नाही, दिलं बी तर फक्त ज्याचं उत्पन्न 59,000 आहे अशाच लोकांना तुम्ही मोफत अन्नधान्य दिलेलं आहे, परंतु मध्यमवर्गीय लोकांना कसल्याही प्रकारे तुम्ही काही दिलेलं नसल्याने आज आम्हाला हा कमीत होता त्याच्यावर बिल करा, परंतु त्याची दुकानं तुम्ही लॉकडाऊन काळामध्ये बंद होती, अशांना वीज बिल माफ करा, ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे, लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला घरात बसावं लागलं, तुम्ही आम्हाला घरात बसवलो, आमची कामधंदे बुडाले, आमच्याकडे पैसा नसला आहे, का नाही तर भरमसाठ बिलेलं आहे, कमीत कमी आम्हाला 50% बिल पूर्ण माफ करू नका, आम्हाला सुद्धा तुमची जाणीव आहे, म्हणून आम्ही बोलतो की आम्हाला 50% आहे. तसेच आम्ही ऐरोली विभागामध्ये आमच्या राबाडा तळोळीमध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला पत्राचं उत्तर दिलेलं नाही, ते सुद्धा परत आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही सुद्धा त्याचं उत्तर देत नसल्या कारणामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन घ्यायला आलेलं आहे. तरी माझं या ठिकाणी निवेदन आम्ही तयार केलेलं आहे, तो निवेदन आज आम्ही संबंधित आमचे माजी यांच्या साक्षीकडे आम्ही तुम्हाला हा पत्र देत आहोत. आणि या पत्रामध्ये असे उल्लेख केलेला आहे की जर हा आमचा पत्र तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत, माननीय ऊर्जामंत्र्यापर्यंत आणि तुमचे जे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोचून आमचेही घराने त्यांच्यापर्यंत मांडावी ही तुम्हाला विनंती करतो. या मंत्र
आम्ही सर्व तुम्हाला निवेदनामध्ये आम्ही दिलेलं आहे, ते निवेदनामध्ये लिहिलेलं आहे, तेच मी तुम्हाला या माझ्या शब्दातून मांडलेलं आहे. सहकारी मित्रांनो, वाचन सरकार हा वाचून वाचायला तेच आहे, बाकी काय नाही. सहकारी मित्रांनो, आज जे आपण सगळ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे. यापूर्वी पण 1-2 दिवसापूर्वी भाजपा पटेल साहेब येऊन गेले होते. त्यांनी जे निवेदन दिलं होतं त्याचं सविस्तर उत्तर मी त्यांना दिलं, फोन करून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं. त्याचप्रमाणे तुमच्या ह्या ज्या काही मागण्या आहेत, ह्या 50% वीज वगैरे माफ करा आणि त्यातून काही तक्रारी असतील, वाढवलेल्या असतील तर त्याची सूट द्या, हे आम्ही वरिष्ठांपर्यंत न चुकता आम्ही हे पाठवणार, यात काही मात्र शंका नाही. त्यातल्या त्यात जे काही आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचं व्यवस्थितपणे पत्रव्यवहार करून आम्ही त्याचं उत्तरही तुम्हाला देऊ, यातही काही शंका नाही. आणि जे काही शक्य होईल महाराष्ट्राचं वितरण कंपनीला नागरिकांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी ते वरिष्ठांकडून मिळवण्यासाठीचे आमचे प्रयत्न निश्चितच राहतील, याच्यात शंका नाही. आपण आलात आणि शांत मार्गाने किंवा व्यवस्थितपणे या ठिकाणी निवेदन जे काही आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे जे काही पोलीस दलातील अधिकारी आहेत त्या सगळ्यांनाही आता ह्या गेल्या महिन्याभरापासून बघतोय की त्यांनाही या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. या सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्ही आमचे प्रयत्न करून तुम्हाला योग्य ते न्याय देण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील. थँक्यू वन्स अगेन. पुन्हा एकदा तुमचे आभार आणि या ठिकाणी आपली ही मीटिंग